स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि केरळमध्ये सुद्धा। तर अशी सकाळ सकाळची मॉर्निंग इतकी छान असते ना, हे नारळाचे झाडं बघून तर खूपच छान वाटतं आणि हा हिरवागार परिसर बघून तर अजूनच खूप छान वाटतं। आणि रात्री केरळमध्ये खूप सारा पाऊस पडलाय। आपल्या गावाकडे तर थंडी सुटली आहे, पण इकडे काही पाऊस बंद व्हायचं नाव घेत नाही। 4-5 दिवसा मिळून त्याला आठवण येते। तर चला, तर आज तुमचं स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर आज सकाळ सकाळ सगळं काम वगैरे आवरलं आणि गावावरून ना काही सामान आलं होतं, म्हटलं ते काढून घेते। तर 2-3 महिन्यापूर्वीच आम्हाला गावावरून सामान आलं होतं। तर आता परत म्हणजे सुट्टीला गेले होते काही, जर आपले मराठी वगैरे असतात फ्रेंड वगैरे यांचे, तर त्यांनी आमचं सामान घेऊन आले ते। तर म्हटलं चला आता ते सामान वगैरे काढून घेते। तर हेच गावकडलं आणि माझी दिवाळी तरी अजून संपायचं काही नाव घेत नाही आणि मम्मीचं वरून गावाकडून अजून पाठवणं चाललंय। तर इथं तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं होतं, इथं आपल्यासारखी ज्वारी वगैरे काही भेटत नाही। तर तेच मम्मीनी सामान वगैरे पिठं वगैरे पाठवले होते। आपल्या गावाकडे जे मुगाच्या डाळी वगैरे असतात घरी केलेल्या, त्या पाठवल्या होत्या। आणि इथं दळून पण एवढं व्यवस्थित काही भेटत नाही। तर म्हणला चला सकाळ सकाळ आपण सगळं सामान काढून घेऊया। आणि श्रीषासाठी थोडासा खाऊ पाठवला होता आणि यांच्यासाठी सुद्धा, कारण यांना चाफे फरसाण खूप आवडतं, मग ते पाठवलं होतं। आणि इथं 3 प्रकारचे पीठ पाठवले होते, ज्वारीचं, गहू आणि बाजरी। तर ते दरवेळेसच असं करतात, त्यांना म्हणजे सांगताना सांगितलं होतं की थोडं थोडं सामान पाठवा, तुम्ही काही जास्त पाठवू नका, पण ते ऐकतच नाही। तर दरवेळेस ही विमलची पिशवी नवीन घेतात आणि सामान पाठवतात। माझ्याकडे तर एवढ्या विमलच्या पिशव्या झाल्यात ना, आणि द्यायच्या होत्या 1-2 घरी, पण जेव्हा तो जाणार होता घरी ना, तेव्हा लक्षातच नाही आमच्या। तर हे सगळं सामान त्यांच्या फ्रेंडनीच आम्हाला इथं आणून दिलं। तर असं गावाकडलं सामान असं बाहेर भेटलं तर खूपच असं छान वाटतं, कारण जे 2-3 महिन्यापूर्वी 2-3 महिन्यापासून जे घरून सामान आलं होतं, मी ती पण तुमच्या बरोबर शेअर केलं होतं। तर तेच पीठ अजून संपलं नव्हतं, तर लगेच दुसरं सामान आलं। त्यानंतर मग दुपारी गेले श्रीषाला टेरेसवर घेऊन, म्हणलं थोड्या वेळ जाऊ तिला वरती घेऊन खेळायला होतं आम्ही थोडंसं टेरेसवर। म्हणलं चला थोडंसं वरती जाऊ, खूप गरम होत होतं, लाईटही गेली होती। तर श्रीषा बघा कशी बसली आहे खेळती। श्रीषा हाय कर। चला म्हणलं आज मस्त टेरेसवर आलाय तर एक तर इथं वरती आलं ना तर खूप असं शांत वाटतं, पक्ष्यांचा चिवचिवाट आणि एक असं ऊन पण नव्हतं, आज खूप छान वातावरण होतं। तर म्हणलं चला आता टेरेसवर जाऊया। तसं श्रीषाचे पप्पा वगैरे असले ना, ते 5-6 वाजता ड्युटीवरून आले की श्रीषाला मस्त असं टेरेसवर खेळायला नेतात, पण मी पण म्हटलं चला आज जाऊ आपण टेरेसवर। तर बघू शकता तुम्ही केरळचं निसर्ग सौंदर्य किती छान आणि सुंदर दिसतंय। तर इथं जास्त करून ना घरं जास्त कौलाची बांधली जातात। तर हे बघू शकता, प्रत्येक घराला असं कौलाचं असतं किंवा प्रत्येक घरावर असं पत्र्याचं शेड वगैरे बांधलं जातं। तर ते पत्र्याचं शेड का बांधतात, तर इथं ना खूप जास्त पाऊस वगैरे पण पडतो आणि खूप सारी गरमी पण असते, या 2 कारणामुळे शक्यतो। कारण जास्त पाऊस पडल्याने माळद वगैरे खराब होत असन, त्यामुळे हे इथं पत्र्याचं असं वरती शेड बांधतात। आणि दुसरं कारण म्हणजे एक इथं खूप गरमी असते, तापमान खूप, म्हणजे आपल्या गावाकडे आता सध्याला तरी थंडी पडली आहे, पण इकडे अजून काही थंडीचं नाव, म्हणजे थंडी कधी लागतच नाही। आम्ही जिथं राहतो ना तिथं कोचीमध्ये कधीच थंडी, म्हणजे आम्ही 3 वर्षापासून राहतो, पण मला असं कधीच नाही वाटलं की आज खूप थंडी वाटते, असं झालंच नाही आतापर्यंत। तर मी आता असं टेरेसवर चढून मस्त असे व्हिडिओ वगैरे क्लिप्स वगैरे घेत होते। तर अशा इकडे पत्र्याचे शेड वगैरे प्रत्येक अशा घरावर बांधले जातात, काही काही घरावर नसतात, पण शक्यतो खूप साऱ्या घरांवर असे पत्र्याचे शेड बांधले जातात। ते बघू शकता लांब लांब जे घरं दिसते तर त्यांना असे पत्र्याचे वगैरे शेड असतात, कारण मग असं गरमी पण खूप असं वरती जर वरच्या रूमला वगैरे गरमी कमी लागते जर असे पत्र्याचे शेड वगैरे असले तर। आणि हे बघू शकता प्रत्येक घरावर, आमच्या शेजारी पण खूप, आणि असं बाहेर ना असे कौलाचे घर आहेत। तर मी चालले होते आता, म्हणलं श्रीषाला आवरून थोडंसं पार्कमध्ये घेऊन जावं, तर थोडंसं तुम्हाला पण व्ह्यू दाखव। हे बघू शकता, हे समोर जे घर दिसतंय ना त्याला पण असे कौलं केलेले आहेत, जेणेकरून इथं जास्त पाऊस होतो ना, की पावसाने पाणी साचून घर खराब होऊ नये म्हणून मग असे कौलाचे करतात, मग कारण असं सपाट सगळीकडे पाणी निघून जातं।
तर आज चाललो होतो आम्ही श्रीशाला घेऊन पार्कमध्ये, पण आमचा मोबाईल काही हातातून खाली नव्हता येत. तर म्हणलं चला तुम्हाला पण असे केरळचे, मला ना केरळचे घरं खूप आवडतात. म्हणजे खूप कमी जागेत ना ते छान असे डेव्हलप करतात. आपल्याकडं जागा खूप मोठी असूनही आपण घर असं म्हणजे खास बांधत नाही. तर हे बघू शकता खूप कमी जागेत खूप छान आहे म्हणजे डेव्हलप करतात ते. आणि प्रत्येक घराच्या वर असे पत्र्याचे शेड आहेत. आणि जे छोटेसं का होईना घर असलं ना त्याला असे कौलं असतात. हे पुढे बघा मी तुम्हाला दाखवते. किती छोटं घर आहे तरी देखील त्याला असं कौल केलेलं आहे. तर मस्त श्रीशा पण मॅडम बसल्या होत्या सायकलीवर, तिला पण नेत होते पार्कमध्ये. तर म्हटलं चला आज आपण व्हिडिओ बनवूयात. मग असं मस्त आम्ही पार्कमध्ये गेलो. हे बघू शकता हे म्हणजे भरपूर ठिकाणी असे शेड किंवा असे कौलाचे घरं केरळमध्ये पाहायला भेटतील. केरळचं निसर्ग सौंदर्य तसं ना खूप छान आहे. फक्त इथं एकच म्हणजे गरमी जास्त आहे. गरमीमुळेच आम्ही जास्त म्हणजे वैतागतो, बाकी सगळं ठीक आहे. तर श्रीशा मॅडम बघा कशी खेळतीये पार्कमध्ये. त्यानंतर आम्ही भाजीपाला वगैरे घेतला आणि श्रीशाना मला भाजीपाला घ्यायला अशी मदत करत होती. तर असा होता आजचा आमचा छोटासा दिवस. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.